नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेतील आजचा आपला हा 61वा दिवस. माइंडसेट आणि व्यक्तिमत्व विकास या विषयामध्ये अपयश पचवण्याची कला या विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आता हा भाग महत्वाचा आहे, की इथं बसणाऱ्यापैकी किंवा इथं आता जे उपस्थित आहेत त्यापैकी किती जणांना असं वाटतं, की अपयश पचवण्याची कला मला शिकण्याची काही गरज नाही, कारण की मी आत्तापर्यंत यशस्वी होतच आलेलो आहे. त्यांनी फक्त हँड रेज करा. त्याची काही मला आवश्यकता नाही. आहे कुणी असं तर हँड रेज करा प्लीज. किंवा आपल्याला अपयश पचवण्याची कला हा एक वेगळा भाग आहे आणि तो अ, दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाचा भाग असल्यामुळं त्याच्याविषयीची मला माहिती असली पाहिजे किंवा मी त्याच्याविषयीची माहिती घेतलेली आहे. असे किती जण आहेत त्यांनी हँड रेज करा. आता दुसरा प्रश्न आपल्याला राहील त्या ठिकाणी लक्षात घ्या, की रिएक्शन क्लिअर करा. की हा विषय मी पहिल्यांदाच ऐकतोय, की अशी पण काहीतरी कला असते, अपयश पचवण्याची आणि ते समजून घेण्यासाठी मला उत्सुकता आहे माझी. अशी किती जण आहेत? चालेल. आता ह्या ज्या वेगळ्या-वेगळ्या रिएक्शन मी यासाठी सांगितल्या लक्षात घ्या, की अपयश पचवण्याची कला हा अत्यंत महत्त्वाच्या लाईफ स्किल मधला एक भाग आहे. पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही त्याच्याबद्दल. लाईफ स्किल मधला भाग म्हणजे मी काय म्हणतो त्याच्यामध्ये, की आपण अ, आज जी इतकी जबरदस्त मोठ्या प्रमाणामध्ये असणारी कॉम्पिटिशन आहे आणि ही कॉम्पिटिशन दुर्दैवानं इतरांशी आहे, स्वतःशी नाही आहे आपली कॉम्पिटिशन लक्षात घ्या. माझा शब्द जो आहे तो व्यवस्थित समजून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. मला जे म्हणायचं आहे की बाबा आपली कॉम्पिटिशन स्वतःशी पाहिजे, जी आपली या ठिकाणी न करता आपण या ठिकाणी कॉम्पिटिशन जी आहे, ती इतरांशी करायला लागलेलो आहोत. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पर्धेमध्ये मला रँक मिळवायची आहे. मला यू-पी-एस-सी, मध्ये जागा मिळवायची आहे किंवा मला पोस्ट मिळवायच्या आहेत. मला इतकं इतरांच्या पेक्षा चांगलं करून दाखवायचं आहे. म्हणजे हा जो भाग आहे तो ही स्पर्धा स्वतःशी नसून स्वतःची स्पर्धा कशी असते? मी आज काय आहे त्याच्यापेक्षा उद्या काय असणार आहे आणि इतरांच्या बरोबरची स्पर्धा काय? तो किती पळाला त्याच्यापेक्षा मला थोडं तरी जास्त पळायला पाहिजे. आपण या स्पर्धेमध्ये एक गोष्ट विसरत चाललेलो आहोत, ती म्हणजे प्रोसेस एन्जॉय करण्याची गोष्ट. म्हणजे 10वी-12वी, एफ-वाय, एस-वाय, टी-वाय ही 5 वर्ष शिकण्यासाठी आहेत. आता काही विद्यार्थी म्हणतात, की मी 5 वर्ष फक्त मला एम-पी-एस-सीला किंवा यू-पी-एस-सीला बसण्यासाठी ग्रॅज्युएशनची अट आहे. म्हणून मी तिथं फक्त परीक्षेला जाणार आहे. मी परीक्षेतनं या ठिकाणी डिग्री घेणार आहे. मला पुन्हा या ठिकाणी सगळा फोकस स्पर्धा परीक्षेवरच करायचा. मग का त्या आयोगानं तुम्हाला वयवर्ष 21 अशी अट न टाकता डिग्रीची अट टाकली असेल? त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, की डिग्रीमध्ये जे तुमचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा भाग आहे, तो कंप्लीट होईल आणि तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बनलेलं असाल, असा विषय. तसाच प्रकार आपल्या दैनंदिन लाईफमध्ये देखील होतो, की आपण अपयश नेमकं काय असतं लक्षात? एक तर मुळात अपयश म्हणजे शेवट नाही. पण मुळात आपल्या संकल्पनाच कुठेतरी विजयाच्या आणि अपयशाच्या ज्या आहेत, त्या थोड्याशा बदलत चाललेल्या आहेत आणि त्या इतरांच्या क्रिया आणि ॲक्शन आणि रिएक्शनवर या ठिकाणी अवलंबून आहेत. त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अडचणी किंवा आपल्याला या ठिकाणी त्रास होत असलेलं दिसतं लक्षात. अपयश येणं म्हणजे काय, की तुम्ही ठरवलेलं एखादं उद्दिष्ट तुम्हाला त्या वेळेमध्ये प्राप्त न करता येणं. आता ठरवलेलं त्या वेळेमध्ये प्राप्त न करता येणं त्याला नेमकं मला त्रास कशाचा होतो? तसं झाल्यानंतर लक्षात घ्या. तर त्याला मला त्रास असा होतो लक्षात घ्या, की मी त्याला या ठिकाणी एकटे पडायला लागतो. मला निराशा येते. मला या ठिकाणी थोडंसं असं वाटायला लागतं, की माझ्याविषयी पार्सॅलिटी व्हायला लागलेली आहे. मला काहीच करता येत नाही. अशा बऱ्याचशाच गोष्टी या ठिकाणी घडत असतात. झालं असं पाहिजे, की अपयश ही तुम्हाला शिकण्यासाठी एक संधी असते लक्षात घ्या. आपण म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हे म्हणत असताना दुसरं वाक्य लक्षात ठेवायचं, पहिल्या पायरीचा जिना नाही झाला पाहिजे. हेही तितकंच महत्वाचं आहे लक्षात घ्या. म्हणजे अपयशाची पहिली पायरी म्हणत आपण वारंवार अपयश पचवतो असं नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये. पण या अपयशातून शिकण्याची, सुधारण्याची आणि अधिक सक्षम होण्याची संधी आहे, हे पहिल्यांदा स्वतःला समजावून सांगा. हे फार महत्वाचं असतं मित्रांनो लक्षात घ्या. मी हे केलं नाही किंवा मी हे करू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा, मी हे आत्तापर्यंत करू शकलो नाही, पण पुढच्या काळात नक्कीच करेन. या वाक्यांमधला फरक समजून घ्या. इमिजिएट बेसिसवर या ठिकाणी तुम्ही ज्या रिएक्शन देता, की मला नाही जमत आहे, मी नाही केलेलं, माझ्याकडून होतच नाहीये. आलं लक्षात? याच्यापेक्षा आत्तापर्यंत माझ्याकडनं झालेलं नाही. पण ज्या काही चुका असतील ते सुधारून घेऊन मी पुढच्या कालावधीमध्ये निश्चितच यश मिळवण्याचा
प्रयत्न करेन, हा विचार तुमच्या एकूण जगण्याचा जर भाग झाला, तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी एक चांगली विचार पद्धती, चांगली स्थिरता आणि पुन्हा उभारण्याची, आलेल्या अडचणीतून पुन्हा उभारण्याची एक संधी तुम्हाला यातनं उपलब्ध होत असते. लक्षात घ्या. प्रत्येक जीवनाच्या म्हणजे जीवनात प्रत्येक व्यक्तीला अपयश हे आलेलंच असतं. फरक एवढाच असतो की काही जण या ठिकाणी खिलाडू प्रवृत्तीनं ते स्वीकारतात, काही जण या ठिकाणी अ, थकून जातात, खचून जातात आणि गडबडीत होऊन या ठिकाणी स्वतःला सरेंडर करतात. त्यामुळे स्वतःला सरेंडर करण्यापेक्षा आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं या गोष्टीला, या अनुभवानंतर मानसिक, भावनिक आणि अ, वर्तन जे आहे ते ह्या सगळ्या परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता, हे महत्वाचं असतं. मोठेपणा कधीच पडण्यात नसतो, तर पडल्यानंतर पुन्हा उभारण्यात असतो. लक्षात घ्या. म्हणजे कधीही पडलो नाही यात मोठेपणा नसतो, पण मी पडलो पण पुन्हा त्यातनं उभं राहिलो, हे फार महत्वाचं असतं. लक्षात घ्या. आणि त्या परिस्थिती समजून घेणं, अपयश इतकं का आपल्याला त्रास देतं अपयश, त्याचं महत्वाचं कारण आहे की आपल्याला असं वाटतं की स्वतःची एक इमेज आपण तयार केली असते. आपण सुपर हिरो बनण्याचा प्रयत्न करत असो, किंवा या जगात असं काहीच नाही जे मी करू शकत नाही, मी जे ठरवलं ते मी करतोच, हा स्वतःविषयीचा असणारा जो काही या ठिकाणी एक विश्वास असतो, कॉन्फिडन्स असतो, काही काही वेळा ओव्हर कॉन्फिडन्स असतो. लक्षात घ्या. आणि ती प्रतिमा बऱ्याच वेळा या ठिकाणी डॅमेज होते. आणि मग या ठिकाणी त्रास म्हणजे काय, की मी आत्तापर्यंत वर्गात टॉपर राहिलेला आहे, मी आत्तापर्यंत नातेवाईकांच्या मध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवलेले आहेत, मी आत्तापर्यंत एकाही विषयाला मला एटीकेटी लागलेली नाही, मी आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट झालो तिथं टॉप केलेलं आहे. आता हे माझ्याविषयी मी मी जे केलेलं असतं, लक्षात घ्या, ते कुठेतरी ब्रेक लागतो आणि मग आपली स्वतःची असणारी स्वतःविषयीची इमेज जी आहे ती डॅमेज होऊन जाते स्वतःच्या नजरेमध्ये. हे फार घातक असतं. लक्षात घ्या. स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःची इमेज तुटणं किंवा या ठिकाणी डॅमेज होणं, हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची भीती आपल्याला असते, अरे लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील म्हणजे काय, अरे इतका तुला अभ्यास केला, इतक्या सगळ्या सुविधा पालकांनी दिल्या, पण तुझ्याकडे हे झालं नाही, किंवा किती वर्ष झालं तू तेच प्रयत्न करतो असलास, झालं की आता लग्नाचं वय. आपल्या लग्नाची काळजी सगळ्यात जास्त शेजारी पाजारी आणि नातेवाईकांना असते. लक्षात, काय आईवडिलांपेक्षा. आणि त्यांच्याकडे तो एक टॉपिक असतोच, भेटलात की प्रत्येक वेळा विचारणारच तुम्हाला की काय आहे हे सांगता पद्धतीचं. तर ही महत्वाची भीती आपल्याला असते. दुसरं कंपॅरिझन, आपल्याला आलेल्या अपयशापेक्षा इतरांशी कंपॅरिझन करत असताना आपल्या अपयश आपल्याला मोठं वाटायला लागतं. हा फार महत्वाचा भाग आहे. लक्षात. आणि मग तो ज्या वेळेला या ठिकाणी इतरांशी तुलना केल्यानंतर जो त्रास होतो, त्याच्यावर या ठिकाणी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काही वेगळी विचारधारा स्वतःची या ठिकाणी आत्मसात करावी लागणार आहे, विचार पद्धती. लक्षात, त्याच्यावर मेहनत करूनही निकाल मिळत नाही आपल्याला. म्हणजे मी दररोज मैदानावर जातो, दररोज प्रयत्न करतोय, दररोज 2 तास या पद्धतीने तरी 2 वर्ष प्रयत्न करतोय, लेखी परीक्षेची तयारी करतोय, पण ग्राउंडला मला या ठिकाणी सातत्याने 2 वर्ष 3 वर्षाला अपयश यायला लागलेलं आहे. त्यावेळेला खचून जाणं हे स्वाभाविक असतं, पण खचून जाणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो मित्रांनो. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं याला कसं विचार करता येईल, कसं बघता येईल हे समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, सारखं सारखं मीच का, माझ्या बाबतीतच असं का घडतंय, हा एक महत्वाचा विचार आपल्याला येतो. माझ्या बाबतीतच असं का घडतं, हा विचार ज्या वेळेला येतो, त्यावेळेला या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण कुठंतरी पुन्हा कंपॅरिझन मध्ये आलेलो आहोत. पुन्हा आपल्याविषयीची खंत, स्वतःविषयीची खंत आपल्याला वाटायला लागलेली आहे. आपल्याविषयी आपल्याला खंत वाटणं हे सगळ्यात डेंजर. लक्षात. म्हणजे स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःचं अस्तित्व आपण हळूहळू कमी करायला लागतो. आणि मग आपण या ठिकाणी मानसिकदृष्ट्या थोडंसं कमकुवत झालो, खच्चीकरण झालं, की मग आपला परफॉर्मन्स जे आहे तो कमी व्हायला लागतो. त्यामुळे इथं खरी चूक असते, घटना वेगळी आहे आणि आपली ओळख वेगळी आहे, हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे तुम्ही एखाद्या विषयामध्ये नापास झालात, तुम्हाला एखादी परीक्षा पास करता आली नाही, तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करता आली नाही, तुम्हाला तुमच्या एका मित्राने किंवा मैत्रिणीने नाही म्हणून नाही म्हटलं रिलेशनसाठी, लक्षात, रिलेशनशिपसाठी, ही एक घटना आहे. ही घटना म्हणजे संपूर्ण तुमची पर्सनॅलिटी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते जमलं नाही याचा अर्थ आयुष्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, हे तर अजिबात नाही. लक्षात घ्या. आपल्याला ह्या गोष्टीमधला फरक म्हणजे एक घटना आणि तुम्ही स्वतः हे वेगळे आहात. त्यामुळे तुम्ही स्वतःचं अस्तित्व हे त्या घटनेवर कम्पेअर अजिबात करू नका. पण त्या घटनेतून तुम्ही काय शिकता, कसं पुढे जाता, हे महत्वाचं आहे. आणि आता आपल्याला ते थोडंसं शिकून घ्यायचं ना, अपयश पचवण्याची खरी कला कोणती, कसं अपयश पचवता येऊ शकतं. तर त्याच्या काही स्टेजेस मधला पहिला भाग की स्वीकारा. म्हणजे अपयशानंतर दुःख, राग, भीती, लाज, निराशा या भावना येणं स्वाभाविक आहे. पण लगेच मी ठीक आहे असा दिखावा करण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या थोडासा, समजून घ्या. कारण ते एक्सप्रेस होणं गरजेचं असतं कुठेतरी. आणि कारण ते जर करता तुम्ही दाबून ठेवल्या भावना, तर आपल्याला त्याचा पुन्हा जास्त त्रास होत असतो. तर आपण या ठिकाणी काय करूया, की पहिल्यांदा
स्वतःला या ठिकाणी समजून घेण्यासाठी वेळ देऊया. हे स्वीकारल्यानंतर त्याचं रूपांतर आपल्याला आपल्या शक्तीमध्ये, ताकदीमध्ये करता येतं, लक्षात घ्या. त्यामुळे पहिल्यांदा ऍक्सेप्ट का, नाहीतर दुसऱ्याला दोष देऊन आपण ते स्वीकारायचंच नाही, किंवा या ठिकाणी आलेलं अपयश आहे हे या ठिकाणी कुठेतरी मला काहीच फरक पडत नाही, मला काहीच फरक पडत नाही असं म्हणायचं आणि आतल्यात त्रास करून घ्यायचं, असंही करू नका. दुसरी महत्वाची स्टेप याच्यातली, स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःशी पहिल्यांदा तुम्ही माणुसकीसारखं, माणसासारखं, माणसाने माणसाशी माणसासम वागणं हे ज्यावेळेला म्हणतो आपण, तर अपयशाच्या प्रसंगामध्ये, पराभव होता अशा प्रसंगामध्ये स्वतःशी देखील तुम्ही माणूस म्हणून वागलं पाहिजे. म्हणजे मी कमी पडलो नाही, तर मला अजून शिकायला वेळ आहे, मी अजून शिकायला कमी पडलो, मी अजून शिकेन. हा एक महत्वाचा भाग विचार त्याच्यामध्ये असलेला आहे. आय कांट डू धिसच्या ऐवजी आय कांट डू धिस स्टील, किंवा येट, म्हणजे मी आतापर्यंत केलेलं नाहीये, मला या ठिकाणी भविष्यामध्ये करता येईल. आतापर्यंत करू शकलो नाही, मी भविष्यामध्ये करू शकेन, किंवा अजून करू शकलो नाही. हा एक विषय महत्वाचा आहे, तो ताकद देतो, दृष्टिकोन लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि आपण स्वतःशी थोडंसं या ठिकाणी आत्मीयतेनं, प्रेमाने बोलणं, स्वतःशी संवाद चांगल्या पद्धतीने असणं हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. प्रत्येक अपयशाचा एक रिपोर्ट तयार करणं गरजेचं असतं. रिपोर्ट म्हणजे काय, अहवाल आपल्याला पाहायचं, काय चुकलं. अपयशाचा स्वीकार करणं म्हणजे ऍक्सेप्टच न करणं किंवा काहीच फरक न पडणं असं दाखवणं नाही. अपयश आलेलं आहे तर तो पहिला स्वीकारूया आपण, मग त्याच्या या ठिकाणी एक रिपोर्ट तयार करूया, काय चुकलं. पण हे काय चुकलं शोधत असताना मी यावेळेला बरोबर काय काय केलं होतं ह्याची यादी करा. तुमच्या लक्षात येईल की बरोबर करणाऱ्याची संख्या जास्त होती, झालेल्या चुका कमी असतात. आणि मग पुढच्या वेळेला त्या झालेल्या चुका जर दुरुस्त केल्या तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते. हे जे काय या ठिकाणी स्वतःचं आत्मपरीक्षण ज्याला म्हणतात, आत्मचिंतन ज्याला म्हणतात, हे करणं गरजेचं आहे, जे आपण करत नाही बऱ्याच वेळा, लक्षात घ्या. कारण आलेलं फेल्युअर जे आहे ते फेल्युअर आपल्याला इतकं डिप्रेस करून जातं की आपण या सगळ्या गोष्टी सोडून देतो, डिसिप्लिन लाईफ सोडून देतो, आता आपण केलेल्या मेहनतीकडे या ठिकाणी दुर्लक्ष करतो. हे करून चालणार नाही, तर त्याचा व्यवस्थित रिपोर्ट बनवता आला पाहिजे. काय चुकलं, मी बरोबर काय केलं होतं, आणि कोणत्या गोष्टी सुधारणा आवश्यक आहे, याचा जर तुम्ही स्वतःहून चांगल्या पद्धतीचा रिपोर्ट बनवू शकलात तर आपण या ठिकाणी या गोष्टी ऍक्सेप्ट करणं आपल्याला सोपं जातं आणि पुढच्या लढाईला पुन्हा उभं राहतो आपण, हे लक्षात. आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपण रिझल्ट आणि प्रोसेस या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे अनेकदा या ठिकाणी आपण प्रयत्न करतो पण यश मिळत नाही, पण तुम्ही काहीतरी शिकलेला असता, हे फार महत्वाचं. मी वारंवार मुलांना म्हणतो की स्पर्धा परीक्षेची तयारी करा, उद्दिष्ट आपलं हेच आहे की आपल्याला जागा मिळाली पाहिजे. पण समजा ती जागा मिळाली नाही, तर तुमच्याकडं या तयारी करत असताना मिळालेलं ज्ञान, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला बदल, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, कम्युनिकेशन स्किलमध्ये, तुमच्या अनुभवामध्ये झालेली जी वाढ आहे, ती तुम्हाला मार्केटमध्ये स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी उपयोगाची ठरली पाहिजे. असं तुम्ही ते शिकणं गरजेचं आहे. ती प्रोसेस एन्जॉय करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. नकारात्मक विचारानं तुमची प्रोसेस एन्जॉय करणं शक्य होणार नाही, तर तुम्हाला एक तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मिळायला पाहिजे, तो दृष्टिकोन मिळायला पाहिजे. त्यामुळे प्रोसेस आणि रिझल्ट पैकी प्रोसेसला महत्व देणं गरजेचं आहे. प्रोसेस ही रिझल्ट ओरिएंटेड असायलाच पाहिजे, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे पण मला नाही पोस्ट मिळाली तर चालते, अशी तयारी नाही करायची. तयारी करत असताना पोस्ट काढण्यासाठीच तयारी करायची आहे, पण ती तयारी अशी सर्वांगीण असावी की मला जर समजा दुर्दैवानं त्या ह्याच्यात मिळालं नाही, तर दुर्दैवानं म्हणायची आवश्यकता नाही, लक्षात. ती एक घटना आहे, मला तिथं नाही मिळाली पोस्ट, तर त्या नॉलेजचा उपयोग मला इतर ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा, युपीएससीची तयारी करणारा विद्यार्थी आपल्या गावातल्या, आपल्या भागातल्या, आपल्या गावातल्या किराणा मालाच्या दुकानातल्या या ठिकाणी चुकीच्या घडलेल्या गोष्टीवर आवाज पण उठवू शकत नाहीये. याचा अर्थ त्याची तयारी व्यवस्थित झालेली नाही, हे लक्षात त्याच्या व्यतिरिक्त. पण अभ्यास करणारी मुलं, आता काही व्हिडिओ येतात बघा की एमपीएससी करणारी मुलं ग्रामसभेमध्ये बोलायला लागलेली आहेत, कायद्याचा आधार घेऊन बोलायला लागले, ग्रामसेवकाला प्रश्न विचारायला लागलेले आहेत. हा बदल देखील फार मोठा आहे रे मित्रांनो. त्यामुळे आपण निकालापेक्षा प्रोसेसवर महत्व देणं, प्रक्रियेवर महत्व देणं, आणि प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. कारण एक लक्षात घ्या, अपयश आपल्याला काय सांगतं, तू वाईट आहेस. आणि या ठिकाणी जर करता या ठिकाणी तुम्ही त्यात हे केलं की तुमची पद्धत कशी आहे ते बदलायला पाहिजे. म्हणजे पुनरावृत्ती करायची नाही, चूक झाली पाहिजे पण एकदाच पुन्हा दुसरी चूक करायची, नवीन चूक करायची, लक्षात घ्या. आणि त्यातून तुम्ही शिकत जायचं आहे. सगळ्यात महत्वाचं फीडबॅक घ्या, हा फार महत्वाचा असतो. म्हणजे आपण जर करता फिक्स्ड असो, मी बरोबरच आहे, माझं जे चाललंय ते योग्यच चाललेलं आहे, या माइंडसेटमध्ये असं, तर आपण फीडबॅक घेत नाही. आपल्याला या ठिकाणी काय घेतलं, ग्रोथ माइंडसेट कशाला म्हणतात,
का हा ठीक आहे, तुम्ही जे सांगाल याच्यामध्ये बदल करावा लागत असेल तर मी 100% बदल करेन. काही चुका असू शकतात, त्या चुकांचा स्वीकार करूया, अपडेट करूया आणि पुढे जाऊया. याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही, लक्षात घ्या. याच्यातनं तुम्ही स्वीकारते की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, ते बदल करायला पाहिजे, मी प्रयत्न करेन. हा एक माइंडसेट असला तर आपल्याला या ठिकाणी याला ग्रोथ माइंडसेट म्हणतात, लक्षात घ्या. आणि तिथं आपण या ठिकाणी पुढे जायला आपल्याला मदत होते. सगळ्यात महत्वाचं की कुठल्याही अपयशाच्या वेळेला थोडंसं डिस्कनेक्ट होण्याचं काम करू नका, एकटं पडू नका. आपण यावेळेला मित्र, कुटुंब, सहकारी या सगळ्यांच्या बरोबर मार्गदर्शन घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, या गोष्टी करायला पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देखील संधी मिळू शकते. सगळ्यात महत्वाचं या वेळेला आपण काय टाळायचं, यावेळेला आपलं रुटीन जे आहे ते अजिबात बंद करायचं नाही. म्हणजे काही लोक बघा, लोकसभेचा निकाल लागतो, विधानसभेचा निकाल लागतो आणि निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी पराभव होऊन देखील ते लोकांच्यात मिसळतात, कामाला सुरुवात करतात. हा काय भाग असतो, त्यांनाही माहित असतं त्याच्यामध्ये घटना घडून गेलेली आहे. पण आता माझा लोकांचे कनेक्ट तुटून चालणार नाहीये. पुन्हा 5 वर्षानंतर निवडणूक येणारच आहे आणि मला लढायचीच आहे. आणि मला लढायचं असेल तर लगेच मी लोकांच्यात पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. किंवा लोकांच्या राग करत मी बसेल, लोकांनी एवढे पैसे घेतले, लोकांनी एवढे हे केलं तरी लोकांच्या माझं काम न बघता त्याला संधी दिली, आता मी लोकांचं अजिबात काम करणार नाही, त्यांच्याविषयी वाईट बोलणं करणं आणि संपर्क तोडणं, याचा अर्थ पुढच्या वेळच्या विजयाची शक्यता अजिबात न ठेवणं स्वतःहून हे होतं. हे त्यांना माहित असतं, म्हणून ते लगेच उतरतात. तसं तुम्हाला बरीच मुलं मी बघतो, परीक्षा दिली तरी तयारी चालू ठेवतात. का? समजा मी याच्यात जरी फेल झालो, मला याच्यात यश मिळालं नाही, तर मला परत पुढे जायचं आहे, त्यामुळे तयारी चालू ठेवतो. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर. काही मुलांचं काय असतं की रिझल्ट आला, ठीक आहे, याच्यामध्ये काही चुका आहेत त्या दुरुस्त करून आपण पुढे जायला पाहिजे. हे महत्वाचं असतं की तुम्ही स्वतःचं रुटीन कंटिन्यू ठेवलं, म्हणजे दररोजचं चालणं, दररोजचं वाचन, दररोजची झोप आणि दररोज या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी ह्या कंटिन्यू ठेवल्या तर कदाचित तुम्हाला या पद्धतीच्या घटना जास्त या ठिकाणी परिणाम करणार नाहीत. ती एक भीती आहे मित्रांनो, ही सांगत असताना मी लक्षात घ्या. म्हणजे आयुष्यामध्ये काहीही उलतापालती झाल्या त्याचा अजिबातच तुमच्यावर फरक पडणार नसेल तर ते देखील वाईट आहे. घडलेल्या घटनांचा होणारा परिणाम हा व्हायला पाहिजे, पण ते उभारण्यासाठी व्हायला पाहिजे, तुमच्यातल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी व्हायला पाहिजे. म्हणजे काही लोक आपल्या आजूबाजूला लोक त्यांना काहीच फरक पडत नाही. मला कुणी किती रागवतं, कुणी माझा अपमान करतं, मला या ठिकाणी अजिबात मान सन्मान दिला जात नाही, माझ्या हातून काही काम होत नाही, असं असतं. पण तरी देखील याचा अजिबात ते या ठिकाणी परिणाम स्वतःवर करून घेत नाहीत. हे देखील अत्यंत चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. काय होतंय हे आपल्याला प्रॅक्टिकली समजून घेता यायला पाहिजे, लक्षात घ्या. अपयशानंतर काय केलं पाहिजे आपण, काही गोष्टी टाळायच्या. कुठली पहिली गोष्ट, स्वतःची सातत्याने इतरांबरोबर कंपॅरिझन करू नका. प्रत्येक जण वेगळा आहे, प्रत्येकाचे कौशल्य वेगळे आहेत, प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट आहेत, हे लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं, मी काहीच करू शकत नाही हा विचार अजिबात ठेवू नका. त्याच्यापेक्षा मी काहीच करू शकत नाही असा स्वतःवर शिक्का मारण्यापेक्षा अपडेट याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करता येईल, हे लक्षात घ्या. एका अपयशावर संपूर्ण भविष्य अजिबात ठरत नाही. म्हणजे 12वीच्या निकालानंतर आत्महत्या, 10वीच्या निकालाच्या नंतर आत्महत्या, शेवटचा प्रयत्न होता या ठिकाणी सक्सेस नाही मिळालं म्हणून आत्महत्या नाही. या गोष्टी, हे प्रसंग तुम्हाला या ठिकाणी बऱ्यापैकी शिकवत असतात. त्यामुळे एका गोष्टीवर संपूर्ण भविष्याचं हे मूल्यमापन करू नका. कोणताही निर्णय रागात घेऊ नका, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असं कुठलंही अपयश आलं तर लोकांच्या पासून दूर जाणं अजिबात करू नका. अभ्यास आणि काम पूर्णपणे सोडून देणं हे अजिबात करू नका. परत सांगतोय, अपयश आल्यानंतर स्वतःशी इतरांबद्दल तुलना करायची नाही. मी काहीही करू शकत नाही असा स्वतःवरच शिक्का आपण मारून घ्यायचा नाही. एका अपयशावर सगळं भवितव्य नसतं आपलं, त्यामुळे त्याचं या ठिकाणी करू नका. रागात कुठलाही निर्णय त्यावेळेला आपण घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या. आणि लोकांच्या पासून दूर न जाता लोकांच्यात मिसळणं आणि आपला अभ्यास, आपलं काम हे चालू ठेवणं हे गरजेचं असतं. अपयशानंतर करायचं काय, याच्या 7 स्टेप आहे. पहिली स्टेप आपली, 24 तास स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही थोडं इमोशनली स्टेबल होऊ द्या. अपयशा पाठीमागची कारणं काय, ही कारणं शोधून काढा 24 तासानंतर, लक्षात घ्या. जे कोणी तुमच्याशी विश्वासू व्यक्ती असेल त्याच्याबरोबर तुम्ही बोला, जे काय तुम्हाला वाटतंय त्याबद्दल. माझ्याकडून काय शिकायला मिळालं मला या अपयशामधून, हे थोडंसं लिहा तुमच्या याच्यावरती, लक्षात घ्या. पुन्हा नवीन काहीतरी स्ट्रॅटेजी बनवा स्वतःची. आता कसं आपल्याला टॅकल करायचं या गोष्टी आलेल्या, आणि पुन्हा या ठिकाणी छोट्या छोट्या उद्दिष्टांपासून सुरुवात करा. सिलेबस कंप्लीट करणं, रिव्हिजन करणं, टेस्ट सिरीज देणं, मॉक सिरीज मध्ये पुढे जाणं, या थोड्या गोष्टी बघा.
छोट्या उद्दिष्टांपासून पुन्हा सुरुवात करा आणि आठवण स्वतःला करून द्या, मी अपयशी नाही, माझा एक प्रयत्न अपयशी झालेला आहे, मला अजून या ठिकाणी तर संधी आहे, मला प्रयत्न करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नापास झाला तर तो दोन पद्धतीने विचार करेल की माझ्याकडनं अजिबातच होणार नाही, मी अजिबात हुशार नाही, का दुसरा मिळेल की थोडा वेळ मला कमी पडला, थोडी तयारी कमी पडली, पुढच्या वेळेला नियोजन करून सराव करून पुन्हा मी प्रयत्न करेन. हा विचार महत्वाचा आहे, लक्षात त्याच्या वृत्तीत. आपण या ठिकाणी काय करावं, माझं अपयश माझा धडा, म्हणजे म्हणतो ना की माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, हे पहिला महत्वाचं असतं. त्याचा स्वीकार करणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. तर मला आलेलं जे काही एक अपयश आहे ते लिहा. त्या अपयशामधनं काय धडा घेतला तुम्ही ते आपल्याला लिहायचं आहे. आणि तो या ठिकाणी धडा घेतल्यानंतर पुढच्या वेळेला येणारं अपयश हे आपल्याला टाळता आलं का, त्याला अल्टरनेटिव्ह काही उभं करता आलं का, हे देखील आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि आपण आजच्या सत्रात मध्ये काय शिकणार आहोत की अपयश हे परमनंट नसतं, लक्षात घ्या. ती एक घटना असते, तात्पुरती असते, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात बदल करता येणं शक्य असतं. अपयश ही आपली ओळख नसते, आणि त्याच्यामध्ये आपण फेल झालो म्हणजे एवढं काही का अजिबात नाही, पुन्हा तुम्ही उभं राहू शकता. आणि तुम्ही डीएसकेचं उदाहरण घ्या मित्रांनो, लक्षात घ्या. डीएसके जे आहेत ते या ठिकाणी कशा पद्धतीने पुन्हा उभे राहत आहेत. इतका मोठा आघात त्यांच्यावर झाला, एका विशिष्ट उंचीवर असणारं नाव असणारी व्यक्ती ज्या वेळेला संपूर्ण कोलॅप्स झाली, पुन्हा ती उभी राहते, पुन्हा लोकांच्या समोर यायला लागली. ही जी काही स्पिरिट आहे, फायटिंग स्पिरिट ज्याला म्हणतात, हे आपल्याकडे असायला पाहिजे, लक्षात घ्या. अपयश ही शिकण्यासाठीची फीज असते, हे पण लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही गोष्टी, अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे, आणि अनुभव जो फीज घेतो ही फी तगडी असते, लक्षात घ्या. याला स्कॉलरशिप नसते कुठलीही, याला या ठिकाणी तुमची मेहनत आणि तुम्हाला त्रास सहन करूनच पुढे जावं लागत असतं, लक्षात घ्या. जो पडतो तोच खरा या ठिकाणी घडत असतो, लक्षात घ्या. कधीच न पडता, कुठल्याही अडचणी न येता डायरेक्ट पुढे जात असतो असं होत नसतं. शिखरावर पोहोचून अडचण येण्यापेक्षा पहिल्यापासून टप्पा जर थोडा 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 बनवत गेलो आपण, तर या ठिकाणी त्याचा चांगला या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट घडत असतो, लक्षात घ्या. जिंकणारे लोक कधीही पडलेले नसतात असं अजिबात नाही, ते पडून पडून उभे राहिलेले असतात, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि आपण या ठिकाणी शेवटी थांबत असताना मित्रांनो लक्षात घ्या की हरलात तरी थांबू नका, शिका आणि सावरून आपण या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे, हा विषय स्वतःला सांगा, लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अपयश येणार नाही का, असं कोणीच नाही. तुम्हाला माहित असेल की मला वाटतं बुद्धांच्या बाबतीमधली ही गोष्ट आहे, माझ्याकडून काही चुकू शकतं, रेफरन्सेस माझी थोडीशी त्या बाबतीतली वीक आहे, की एका बाईचा तरुण मुलगा या ठिकाणी मृत्युमुखी पडतो, आणि मग ती ओरडत रडत बुद्धांच्याकडे येते आणि म्हणते त्याच्यामध्ये की ते ज्यावेळेला सम्राट असतात त्यावेळेची गोष्ट आहे, नाही त्यानंतरचीच असेल कदाचित, की माझा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे आणि मला काही वाटेल ते झालं तर माझा मुलगा जिवंत करून पाहिजे, नाहीतर मी जगणार नाही वगैरे असा आरडाओरडा करते. मग ते म्हणतात एक काम कर, मी तुझ्या मुलाला 100% जिवंत करेन त्याच्यामध्ये, मला फक्त एक तांब्या पाणी आणून दे, पण ते पाणी त्या घरातलं आणायचं ज्या घरामध्ये आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही. आणि मग ती भावनेच्या भरामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरते, प्रत्येकाच्या घरात जाते, विचारते तुमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणी मृत्युमुखी पडलं नसेल तर मला एक तांब्या पाणी द्या. ती सगळीकडे फिरते, कुठंच तिला पाणी मिळत नाही. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की प्रत्येकाच्या घरामध्ये जन्म मृत्यू हे दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत, आणि प्रत्येकाने ते स्वीकार केलेलं आहे. आणि त्यानंतर ती बुद्धांना काहीही प्रश्न न विचारता दुःख सावरते आणि तिथून निघून जाते. असाच प्रसंग, असाच प्रयत्न इथेही आहे मित्रांनो, लक्षात घ्या की आपण प्रत्येक जण असा कोणीच नाही की जो कधीच पडला नाही. काही जण अपयश लपवतात, काही जणांचं लपवलं जातं, काही जणांना इतर सांभाळून घेतात, सांभाळून घेतलं जातं, आपल्याला सांभाळून घेतलं जात नाही, आपलं लपवणं शक्य होत नाही, इतकाच फरक असतो. पण अपयश हे प्रत्येकाला आलेलं आहे, आणि प्रत्येकाने त्यातनं उभारण्याचा स्वतःचा मार्ग शोधलेला आहे. महत्वाचं आहे की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने उभं राहणार आहात. तुम्ही स्वतःकडे बघण्याचं, म्हणजे अपयशामध्ये स्वतःला जर का तुम्ही गिल्टी समजून स्वतःविषयी जर का नकारार्थी विचारांची सिरीज चालू केली, तर ते सगळ्यात मोठं अपयश असतं. माणूस पहिल्यांदा मनात हरतो आणि त्यानंतर मैदानात हरतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःची मानसिकता कधीही वीक होऊ देऊ नका. स्वतःचं मूल्यमापन करूया, परिस्थितीचा स्वीकार करूया, आणि पुन्हा आपण उभं राहावे. आजचा टास्क एकच आहे की आतापर्यंत असे कोणते प्रसंग आले की जे स्वीकारत असताना तुम्हाला त्रास झाला, आणि त्यावेळी जे स्वीकारत असताना केलेली तयारी होती त्याच्यापेक्षा मी आता इथून पुढच्या आजच्या सेशन नंतर अपयश, छोटे छोटे अपयश हाताळण्यासाठी माझी स्वतःची स्ट्रॅटेजी बनवेन, इतका जरी तुम्ही संकल्प केला तरी तो भरपूर असणार आहे. आजच्या या सत्रामध्ये सहभागी सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.